मस्त मऊ मऊ असा अननसाचा शिरा बनवायला तर एकदम सोपा. नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मऊ लुसलुशीत अननसाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. अननसाचा शिरा बनवण्यासाठी इथे मी अननसाचे तुकडे असे बारीक करून घेतले. अननस आपल्याला पिकलेला घ्यायचा आहे म्हणजे तो थोडा कमी आंबट असेल. आता इथे मी 1 वाटी भरून अननसाचे तुकडे घेतले, ते ह्या भांड्यामध्ये घालते. आता अननस थोडा आंबट असतो त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये 1.25 वाटी साखर घालायची आहे. बघा, पहिली मी 1 वाटी साखर घातली आणि परत मी ह्याच्यामध्ये थोडी 1/2 वाटी साखर घातली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 10 ते 12 केशरच्या काड्या घालायच्या आहेत. केशरच्या काड्या घातल्यानंतर बघा रंगसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा छान येते. आता ह्या केशरच्या काड्या आपल्याला अशा हातावर थोड्या चुरून घालायच्या आहेत म्हणजे चांगला रंग येतो. आता ह्याच्यामध्ये 3 वाटी पाणी घालूया. आता 1 वाटी रव्यासाठी आपण 2.5 वाटी पाणी घालतो आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला अननस शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे एकदा चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. आता हे भांडं गॅसवर ठेवून देऊया. आता हे भांडं मी इंडक्शनवर ठेवलं आहे. आता ह्याला एक उकळी घ्यायची. आता उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडासा खाण्याचा रंग घालते आहे, कारण ह्याने शिऱ्याला आणखीन छान रंग येईल. आता माझ्याकडे पिवळा रंग नव्हता म्हणून मी ह्याच्यामध्ये केशरी रंग घातला. तुमच्याकडे जर पिवळा रंग असेल तर तो नक्की घाला. आता अननस शिजेपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. आता दुसरीकडे गॅसवर मी कढई ठेवली. आता इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप घेतलं आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यातलं थोडंसं तूप मी ह्या कढईमध्ये घातलं. आता हे तूप आपल्याला अगदी थोडं गरम करून घ्यायचं आहे. बघा, तूप थोडंसं गरम झालं. आता ह्याच्यामध्ये आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचा आहे. इथे मी 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदाम असे तुकडे करून घेतले. आता मंद आचेवर 1-2 मिनिट हलका तांबूस रंग येईपर्यंत ह्यांना परतून घेतलं. लगेचच काढून घेऊया. जास्त पण आपल्याला डार्क लाल रंग येईपर्यंत ह्यांना परतत बसायचं नाही. हलका तांबूस रंग आल्यानंतर लगेचच काढून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपला सगळा सुकामेवा काढून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला परत तूप घालायचं आहे. आता इथे बघा 2 चमचे होतील इतकं तूप मी शिल्लक ठेवलं आहे. हे आपल्याला नंतर वापरायचं आहे. आता हे तूप थोडं गरम करून घेऊया. आता ह्याच्यात आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. आता इथे माझ्याकडे बारीक रवा होता म्हणून मी बारीक रवा वापरला, पण शक्यतो जाड रवा वापरा म्हणजे शिरा मस्त सळसळीत होतो. आता ह्याला मंद आचेवर खरपूस भाजून घेऊया. हे बघा, मंद आचेवर एक 5 ते 6 मिनिट आपण ह्याला भाजून घेतलं, पण अजून एक 2-3 मिनिट ह्याला भाजून घेऊया. हे बघा, आता एक 3-4 मिनिट मी ह्याला मंद आचेवर परत भाजून घेतलं आणि रवा मस्त खमंग भाजून झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अननसाचं पाणी घालायचं आहे. आता पहिलं थोडंसं पाणी घालूया. एकाएकी पाणी घालू नका, नाहीतर अंगावर उडण्याची शक्यता असते. आता उरलेलं सगळं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आपण 3 वाट्या पाणी घेतलं होतं, त्याच्यातलं 2.5 वाटी पाणी आपण रव्यासाठी वापरणार होतो आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला अननस शिजण्यासाठी घ्यायचं होता. आता इथे मी बारीक रवा वापरला त्याच्यामुळे मी 2.5 वाट्या पाणी घेतला. तुम्ही जर जाड रवा वापरणार असाल तर 3 वाटी पाणी वापरा. आता हे बघा, मिक्स करून झालं. वर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 3-4 मिनिट वाफ द्यायची. आता आपल्याला 3 ते 4 मिनिटांनी ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि ह्याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. रवा बघा 3-4 मिनिटातच मस्त फुललेलं आहे आणि आपलं पाण्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित झालं आहे. बघा, शिरा अजिबात चिकट झालेला नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण मगाशी 2 चमचे तूप राखून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर मंद आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनिट ह्याला असंच परतत राहायचं आहे. हे बघा, मंद आचेवर 3-4 मिनिट ह्याला चांगलं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे आणि तळून घेतलेले काजू बदाम घालूया. आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्स करून झालं.
आता वरून आपल्याला थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे. जायफळ घातल्यानंतरसुद्धा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथे आपला मस्त अननसाचा शिरा तयार झाला आणि आपण बारीक रवा वापरला तरीसुद्धा बघा शिरा अजिबात चिकट झालेला नाही आहे, मस्त सळसळीत झालेला आहे. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाच किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.